तुम्हाला माहितीच आहे, अचानक आपला प्लॅन होतो. आपण निघालो गोव्याला. पहिला तर आपण भेटलो बाबूला. बाबू तर जाऊनच नव्हता देत. हसायला लागला, जाऊच नको. मग काय जायला लागणार. ओला पण आपली बाहेरच थांबलेली. लगेच ओलामध्ये बसलो. दादाला बोललो, लवकर लवकर जायचं एअरपोर्टला. आणि बघशील तर भाई मध्ये तर ट्रॅफिक लागली, भरपूर ट्रॅफिक होती. त्यानंतर मी भेटलो चिंटूला आणि मग एअरपोर्टला आम्ही गाडी पार्क केली आणि निघालो डायरेक्ट आपण एअरपोर्टमध्ये. भाई मज्जा वेगळी असते नाईटला जायची, म्हणून एन्जॉय करत करत गेलो. मग काका भेटले. काका बोला कुठे चालले असते मोठी बॅग घालून. बोला चालल्या गोव्याला. पूर्ण नवरात्र गरबा नव्हतं खेळलो. मग विचार केला एअरपोर्टवरतीच गरबा खेळायचा. मग काय केला स्टार्ट गरबा. मजाच आली नाचून. तर मग मॅगडी दिसली. मग का चिंटू भाईने केली ऑर्डर. मागवला चांगला बर्गर, तर याचा फेवरेट. मग का मी थोडी थांबता, बर्गर बोलले आपला फेवरेट. मग घेतला डबल पॅटीवाला बर्गर खायला. जाम भूक लागलेली. जेलो मगशा किड्स वेअरमध्ये. बघा किड्सचा बाबा बघशील नाही तशील. अरे मूस महाग होता. हे एअरपोर्ट होता, काहीच समजला नाही. मग घेतली एक कॉफी. रात्र झालेली भाई, लासली ना जीप माझी. मग बाबा सकाळ झाली ना पोचलो गोव्याला. गोव्याला आलती आपली गाडी घ्यायला. गेलो मस्तपैकी रूमवरती. रूमवरून आपण गेलो हॉटेलवरती. संध्याकाळ झालेली. या टायमाला आम्ही गेलो जेवायला. भावांना ऑलरेडी चिंटूने सगळं काय सोय करून ठेवलेली. बोंबील, पापलेट, हलवा सगळा होता. मीने गेल्या गेल्या खाल्ला. मजा आली. मग कॉकटेल पिले आणि बाहेर आलो. बघतो टम्मी फूड. ह्या ब्लॉगला लाईक करा आणि नेक्स्ट ब्लॉग बघायला विसरू नका.